UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। पुढच्या 48 तासात अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक। मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तब। गृह मंत्रालयही फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खातं कायम, तर अजितदादांकडे पुन्हा अर्थ खातं जाणार असल्याची सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार। जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं। भारत जोडो नंतर आता काँग्रेस ईव्हीएम छोडो यात्रा काढणार। अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा। ईव्हीएम मोदी शहांच्या घरात ठेवा, आम्हाला मतपत्रिकेवरच मतदान हवं, काँग्रेस आक्रमक। ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा। महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती। ईव्हीएम विरोधात आता मागे हटायचं नाही, पराभूत उमेदवारांना शरद पवारांचं आवाहन। कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचाही निर्णय, सूत्रांची माहिती। शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला। पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची टीका। आम्ही काम करत नाही, सिद्ध करून दाखव। राऊतांच्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पहिल्यांदा बोलले। सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षाचा अधिकार नाही। ANIच्या मुलाखतीत चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा। काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार। नव्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम। भाजपच्या हायकमांडनं फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याचं ठरवलंय। रामदास आठवलेंचा दावा, तर शिंदेंनी उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्री व्हावं, आठवलेंचा सल्ला। आम्ही एकनाथ शिंदेंना किंवा एकनाथ शिंदेंनी आम्हाला कोणताही शब्द दिला नव्हता। मुख्यमंत्री पदाबाबत भाजप नेते रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा। सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगेंची घोषणा। मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या आणि परवा लोअर परळ, दादर आणि प्रभादेवीत पाणीपुरवठा बंद। शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार। पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या। 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय। वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 190। मुंबई उपनगरातील किमान तापमान 17 अंशावर, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।